बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईतून मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकावर एका तरुणाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। हातात लोखंडी रॉड सदृश्य वस्तू घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर तो प्रवाशांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता। हातात रॉड घेऊन फलाटावरून पळत जात होता। रेल्वे प्रवाशांची सुरक्षा त्यामुळे ऐरणीवर आलेली आहे। दरम्यान या प्रकारानंतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय नेमकं घडलं आणि या तरुणाला अटक करण्यात आली आहे का? नक्कीच आपण बघतोय की सध्या अनेक घटना ज्या आहेत त्या रेल्वेमध्ये घडताना पाहायला मिळत आहेत। कुठे खून होत आहेत तर कुठे मारामारी होते आणि अशातच आता कुर्ला स्थानकावरती हा युवक जो आहे ते थेट मोठी तलवार घेऊन धावत जाताना प्रवाशांमध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळं त्या ठिकाणच्या प्रवाशांमध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळत होतं। मात्र हा तरुण जो आहे तो तिथून फरार झालेला होता। आता पोलीस त्याचा तपास करत असल्याचं पाहायला मिळते। तो नेमका का धावत होता, त्याला का दहशत माजवायची होती आणि एवढं मोठं वेपन जे आहे ते त्याच्याकडे होतं तर त्याचं लायसन्स त्याच्याकडे होतं का, या अनुषंगाने आता पोलीस तपास करतायत। त्याच्या अटकेची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवण्यात येते, कारण की असं सार्वजनिक ठिकाणी एवढं मोठं शस्त्र घेऊन पळणं हे जोखमीचं असतं, लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो। त्यामुळे त्याला अटक देखील होईल। पोलीस जे आहे त्याचा तपास करत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र एकंदरीत आपण बघितलं तर आतापर्यंत रेल्वेमध्ये 2 खून झालेले आहेत तरी मारहाणीच्या घटना तर सर्रास होताना पाहायला मिळतात। त्यामुळे रेल्वे प्रवासाचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद ऋतिक आपण दिलेल्या या माहितीबद्दल।